विल्मा रुडॉल्फ अशक्यला शक्य करून दाखवणारी विल्मा रुडॉल्फ यांचा जन्म 1940 साली अमेरिकेत एका गरीब कुटुंबात झाला. ती जन्मताच खूप अशक्त होती. अवघ्या 4 वर्षाचीच तिला पोलिओ हा गंभीर आजार झाला. या आजारामुळे ती कधीही चालू शकत नव्हती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते, विल्मा कधीच चालू शकणार नाही. विल्मा फक्त चाललीच नाही तर ती धावली ऑलिम्पिकमध्ये आणि 3 गोल्ड मेडल जिंकली. पोलिओ असून ती कसं काय करू शकली? 22 भावंडांतली 20वी विल्मा. अशक्त विल्मा जन्मातच होती. स्कारलेटमुळे तिची फुफ्फुसं कमजोर झाली. नंतर 2 वेळा डबल निमोनिया. ह्यातून विल्मा कशीबशी बरी वाचली. निमोनियाबरोबर तिला पोलिओ पण झाला. नंतर पोलिओमधून निदान झालं, तिला पॅरालिसिस पण झाला. डॉक्टरांनी सांगितलं विल्मा कधीच चालू शकणार नाही. पण विल्माच्या आईने हार मानली नाही. 50 किलोमीटर दूर मेडिकल कॉलेजमध्ये विल्माला घेऊन जायची. तिथेच तिच्यावर 4-4 तास उपचार व्हायचे. अत्यंत सहन न होणाऱ्या वेदना विल्माला होत असत. विल्मा घरी येऊन स्वतःच्या पायांचं मसाज करायची. ती दमली की तिची भावंडं मसाज करायची. विल्माचे पाय कमजोर होते, इच्छाशक्ती कमजोर नव्हती. तासनतास विल्मा स्वतःवर मेहनत करत होती. जेव्हा विल्मा ऑलिम्पिकमध्ये सिलेक्ट झाली तेव्हा ती अवघी 16 वर्षाची होती. 1956 मध्ये पहिल्यांदा विल्माने ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. विल्मा पूर्णपणे तयार नव्हती. 20 मीटरच्या पहिल्याच राऊंडमध्ये विल्मा बाहेर पडली. हारल्यानंतर हॉटेलच्या खोलीत स्वतःला बंद केलं. मनात एकच विचार, मी अपयशी आहे. माझा परिवार, माझा कोच, माझा देश या सगळ्यांची मेहनत वाया घालवली. त्यावेळी विल्माने ठरवलं, मी पुन्हा 4 वर्ष मेहनत करेन. आणि कडी मेहनत केल्यानंतर विल्माने पुन्हा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि 3 गोल्ड मेडल जिंकले आणि जगातील सर्वात जोरदार रनर म्हणून स्वतःला दर्शवले. इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.